हरिओम. आज गुरुवार 22 जानेवारी 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत, भवसागर तरुण जाण्यासाठी नाम हेच साधन आहे. ऐकूया. नाम हे स्वतः सिद्ध आहे, म्हणूनच ते अत्यंत उपाधिरहित आहे. नाम घेताना आपण पुष्कळदा त्याच्या मागे उपाधी लावतो. उदाहरणार्थ, आपण ऐहिक सुखाच्या प्राप्तीकरता नाम घेतो किंवा मी नाम घेतो ही अहंकाराची भावना बाळगतो, आणि या उपाधीमुळे आपल्या प्रगतीला बरेच अडथळे येतात. म्हणून नामाकरताच नामस्मरण करावं, आणि तेही सद्गुरूच आपल्याकडून करवून घेतात या भावनेने करावं. त्या योगाने अहंकार नष्ट होऊन शरणागती येईल. शरणागती यायला रामनाम हाच रामबाण उपाय आहे, आणि तो आपण करावा. नामाचा महिमा वाचेने सांगणे अशक्य आहे, पण हे सांगण्याकरता तरी बोलावं लागतं इतकंच. मनुष्य प्राणी भवसागरात गटागळ्या खातोय. समुद्रातून तरुण जाण्यासाठी जशी नाव, तसंच भवसागरातून तरुण जाण्यासाठी हे भगवंताचं नाम. फक्त एकच दक्षता घेणं जरुरीचं आहे, तीही की नावेत समुद्राचं पाणी येऊ देऊ नये, नाहीतर नावेसकट आपण बुडून जाऊ. त्याचप्रमाणे संसार रूपी समुद्राचं पाणी नामरूपी नावेत येऊ देऊ नये. म्हणजे मग कोणत्याही प्रापंचिक अडचणीमुळे नामात व्यत्यय येऊ देऊ नये. तसंच नामाचा उपयोग संसारातल्या अडचणी दूर होण्याकरता व्हावा, ही बुद्धी न ठेवता नामाकरताच नाम घ्यावं. म्हणजे नावेत पाणी न शिरता सुखरूपपणे पैल तीराला, म्हणजे भगवंतापर्यंत पोचता येतं. कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते. देह केव्हा जाईल याचा नेम नाही. मग म्हणून म्हातारपणे नामस्मरण करू असं म्हणू नये. अगदी उद्यापासून नामस्मरण करू म्हटलं तर उद्याची तरी खात्री आहे का? आयुष्य क्षणभंगुर आहे ही खात्री प्रत्येकाला आहे, म्हणून तर प्रत्येक जण आयुष्याचा विमा उतरवतो. लग्नाला आलेल्या पाहुण्याला लग्न कसे पार पडेल ही काळजी नसते, पण घरातल्या माणसाला फार काळजी वाटते. आपल्या प्रपंचात आपण पाहुण्यासारखे वागूया. देहाधिक सर्व रामाला अर्पण करून निश्चिंत होऊया. सोन्या मोत्याचे दागिने घालणारी श्रीमंताची बाई असू द्या, बेताचे लहान दागिने घालणारी मध्यम स्थितीतली बाई असू दे, किंवा चांदीची जोडवी नुसतं मंगळसूत्र घालणारी अगदी गरिबाची बाई असू द्या, त्या सर्वांना कुंकू ज्याप्रमाणे सारखंच असतं, त्याप्रमाणे कसलाही भेद न ठेवता नाम हे सर्वांना सारखंच साधन आहे. सूर्य हा फक्त प्रकाश देतो, पण त्यामुळे अंधार आपोआप नाहीसा होतो. तसंच नाम हे भगवंताचं प्रेम वाढवतं, मग आपले दोष आपोआपच नाहीसे होतात. भगवंताचं अस्तित्व आपल्याला जास्त पटत चाललं, किंवा भगवंताच्या कर्तृत्वाची साक्ष जास्त जास्त अनुभवाला येऊ लागली, की परमार्थामध्ये आपली प्रगती झाली असं समजावं. जगण्याकरता श्वास घेणं जसं मनुष्याला जरुरीचं आहे ना, तसंच भगवंताच्या भेटीसाठी प्रत्येक श्वासाबरोबर नाम घेणं हे अगत्याचं आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.